सगळे जेवढे इथे उपस्थित झालेले लोक आहेत, खरं तर आज अशा प्रसंगी आपण इथे सगळे बसलेलो आहोत. आपल्या सगळ्यांना विनंती आहे की ही सगळी जी जयंती आहे ही सिद्धार्थ कॉलनीच्या वतीने भारतीय बौद्ध महासभा, विपස්සना सेवा संस्था आणि सिद्धार्थ कॉलनीतली जेवढी मंडळ आहेत किंवा संपूर्ण सिद्धार्थ कॉलनीतल्या प्रत्येक नागरिकाची जयंती आहे. प्रत्येकाला काही ना काही अडचणी असतात, काही प्रॉब्लेम होतात, त्याचा इम्पॅक्ट होतो आपल्या जयंतीवर. पण तरी गेली 21 वर्ष तुम्ही लोक येता, हा कार्यक्रम येतो. हा कार्यक्रम केवळ रमाईच्या जयंतीचा नाही, ते आपण काही प्राईज देतो, रमाईच्या नावे आपण काही बक्षिसं देतो. आणि ही बक्षिसं केवळ देण्यासाठी नसतं, तर आपल्या सिद्धार्थ कॉलनीमध्ये राहून काही विद्यार्थी, काही विद्यार्थ्यांनी कुठल्या स्टेपला गेलेले असतात, त्यांनी काय कमवलेलं असतं आणि त्यांनी म्हणजे सिद्धार्थ कॉलनीसारख्या वस्तीमध्ये राहून सुद्धा जे शिक्षणाच्या पायऱ्यावर चढलेले असतात त्यांचा इथे सत्कार होणं गरजेचं असतं. आणि तोही रमाईच्या जयंतीच्या दिवशी. याचं कारण असं आहे की रमाईचा जो त्याग आहे त्याच्यामुळे बाबासाहेबांसारखा महापुरुष किंवा बाबासाहेबांसारखा संविधानकार या देशाला मिळालेला आहे. माझी विनंती आहे की एकदा स्वतःसाठी जोरदार टाळ्या वाजवा. आणि या कार्यक्रमासाठी सगळे मित्र येतात, नेहमी येतात. आज थोडासा इम्पॅक्ट वेगळा आहे. या सगळ्याचं गांभीर्य राखून पण आपल्याला रमाईची जयंती साजरी करायची आहे. चेंबूरमधलेच आपले म्हणजे नाट्य क्षेत्रातले नाट्य निर्माते, कवी, लेखक, कुणबी समाजाचे काही वर्ष अध्यक्ष होते असे समाजसेवक अशोक शिगवण इथं आलेले, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. तसेच पोलीस डिपार्टमेंटमधून PI म्हणून रिटायर झालेले आणि अक्षरशः मी ज्यावेळी त्यांच्याबद्दल ऐकलं की एका प्रसंगी समोरच्या माणसाने त्याच्यावर गोळी झाडली होती की तो जगाव नाही म्हणून, कारण त्यांनी त्याच्या मागे गँगवॉरच्या वेळी त्यांच्या मागे होते आणि त्यांना स्वतःला माहीत नव्हतं की आपल्या मांडीमध्ये गोळी लागलेली आहे. आणि तेवढ्यातून त्या आरोपीच्या मागे धावत होते. त्यानंतर काही लोकांनी सांगितलं की तुमच्या पायातून काहीतरी रक्त येत आहे, खाली बैठलं तर रक्ताची थारोळी साचलं होतं आणि त्यानंतर ते कोसळले. आजही तितकेच ठणठणीत आहेत. धम्मरत्न कांबळे तेही उपस्थित झालेले आहेत. असे नावं घेण्यासारखे बरेच आहेत. आमचे बरेचदा येणारे मुन्ना ज्यांना आम्ही म्हणतो, बागुलसाहेब ते आलेले आहेत, किशोर आलेला आहे, किशोर सर्वदे आहेत किंवा राज खरात आहेत. हे सगळे मित्रमंडळ, मी सगळ्यांची नावं घेतली तर सिद्धार्थ कॉलनीतलं कोणाचं नाव सहसा घेणार नाही. तरी पण आवर्जून म्हणजे कोणी रात्री अपरात्री फोन करावा. एक व्यक्ती असे सिद्धार्थ कॉलनीमध्ये, एक ना अशा अनेक आहेत, पैकी एक व्यक्ती असे जो तो बाल असल्यापासून माझा मित्र आहे. म्हणजे बालमित्र म्हटलं तर म्हणेल तुझं वय काय, त्याचं वय काय, असं नको. महेंद्र भोळेसारखा व्यक्ती इथं आलेले, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. अशी बरीच मंडळी आहेत की आपले तरुण मंडळी जे आहेत, तरुण सगळ्या मंडळींची नावं नाही घेत आहेत. फक्त माझी विनंती इतकी आहे की कोणाची वेगळीची जयंती असं समजू नका. ही तुमची सगळ्यांची जयंती आहे, तुम्हीच सगळ्यांनी करायची आहे, एवढी एक फक्त विनंती करतो. आणि एक पहिलं प्राईज देण्यासाठी मी नाट्य निर्माता अशोक शिगवण यांना विनंती करतो की त्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसोबत स्टेजवर यावं. सगळ्यांनी म्हणजे त्यांच्यासोबत जे आले त्या सगळ्यांनी स्टेजवर यावं. माझी विनंती आहे, जोरदार टाळ्या गजरात स्वागत जा. आपण पहिलं प्राईज देतो. जय भीम, जय भीम, जय भीम. जरा एक घोषणा देऊयात. त्यागमूर्ती माता रमाईंचा, त्यागमूर्ती माता रमाईंचा. कार्यक्रमास विलंब न करता आपण आजचे सन्मानमूर्ती, सन्मानास पात्र व्यक्तींना विचारमंचांवरती बोलावूयात. मी विनंती करतो की अनुजा सौरभ गांगुर्डे यांनी विचारमंचावरती यावं. आता त्या फक्त अनुजा सौरभ गांगुर्डे नाही राहिल्यात, त्या डॉक्टर अनुजा सौरभ गांगुर्डे झाल्यात. जरा एकदा जोरदार टाळ्या वाजवून द्यात डॉक्टर अनुजा सौरभ गांगुर्डेसाठी. ह्यांनी जैविक पद्धतीने सांडपाणी शुद्धीकरण आणि नैसर्गिक सूक्ष्मजंतूमार्फत होणाऱ्या शुद्धीकरण प्रक्रियेचे वैज्ञानिक आकलन कसं करायचं या विषयात नुकतीच मुंबई विद्यापीठातून PhD ही सन्माननीय
पदवी प्राप्त केली. जरा एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊन द्यात डॉक्टर अनुजा सौरभ गांगुडेसाठी. आजच्या दिवसाचा पहिला पुरस्कार आपण देतोय. जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजेत. टाळ्यांची कमतरता नसावी. पैसे नाही द्यायचेत आपल्याला टाळ्या वाजवण्यासाठी. जरा जोरदार टाळ्या वाजवून द्यात. समोर बघा.